नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. सर्वप्रथम तर तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपण जे काल्पनिक हीरोज आहेत, ते आपण खूप सेलिब्रेट करत असतो. मग ते स्पायडरमॅन असू दे, बॅटमॅन असू दे किंवा इतर कोणी. पण रिअल लाईफ हीरोज देखील आहेत आणि ते आज आपण सेलिब्रेट करणार आहोत. आपल्यासोबत आहेत मावळा द बोर्ड गेमचे फाउंडर अनिरुद्ध सर. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप आभारी आहोत. सगळ्याच शिवभक्तांना शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मी मावळातर्फे अनिरुद्ध आहे आणि मला इथे संधी मिळते तुमच्याशी संवाद साधण्याची. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि मी बघतोय की आय एम लुकिंग फॉरवर्ड की आपलं चांगले संभाषण होईल आणि काही गोष्टी मला तुम्हाला नवीन सांगता येईल. सर, मावळा द बोर्ड गेम हा जो गेम आहे हा हल्ली खूप प्रचलित होत आहे. सगळ्या मुलांच्या तोंडावर हा गेम आहे. लोकांना या गेमची बद्दल आवड निर्माण होत आहे. तर हा गेमची जी कॉन्सेप्ट आहे तुम्हाला कशी सुचली त्याच्याबद्दल थोडं सांगा. राईट. मावळा हा बोर्ड गेम बेसिकली इतिहास शिकवणारा खेळ म्हणून राष्ट्रीय पारितोषिक विजेता आहे आणि ह्याची संकल्पना कशी सुचली. झालं असं की माझी बॅकग्राऊंड अशी आहे की मी इंजिनियर आहे आणि गोदरेजसाठी मी काम करायचो. अगदी लॉकडाऊन पर्यंत 2-2.5 वर्षांपूर्वी मी गोदरेज साठीच काम करायचो. इंडस्ट्रियल वर्कफ्लो डिझाईन करायचो गोदरेजच्या वतीने आणि पुणे मधून आम्ही हँडल करायचो. पुण्यातनं मी 6 राज्य सांभाळायचो. अशा वेळी ज्यावेळी लॉकडाऊन लागला आणि सगळ्यांनाच घरी बसायला लागलं त्यावेळी 5 वर्षाच्या मुलाबरोबर सक्तीची विश्रांती जी सगळ्यांना मिळाली ती सगळ्यांनाच मिळाली आणि मग घरी बसल्यानंतर त्याच्याबरोबर घालवलेल्या वेळेमध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे मुलांची क्षमता प्रचंड जास्त आहे. शेपूट जडून पडली म्हणून माणसाचं इव्हॉल्युशन थांबलं असं नाहीये. ही मुलं कमालीची जास्त क्षमतेने वाढत आहेत. त्यांची ग्रास्पिंग पॉवर, बुद्ध्यांक हे खूप चांगले होत आहेत. त्याच्या वयाचं मी असताना असलेलो मी आणि माझी क्षमता ह्याच्या तुलनेत त्याची क्षमता दर पिढ्यानुसार खूप मोठी आणि खूप चांगली होती. अशा वेळी त्यांना ज्यावेळी या चित्रपटांमधून या काल्पनिक पाश्चात्य सुपर हिरोजचं दर्शन घडतं किंवा त्यांना ते प्रभावाने समोर येतात त्यावेळी त्याची एक भुरळ त्यांच्यावरती पडते. आणि मला असं लक्षात आलं की आपल्या मातीत घडलेले पण वॉर स्टोरीज खूप जास्त आहेत, खूप छान आहेत. मग त्याबद्दल सांगायला काय अर्थ. अर्थात शिवछत्रपतींसाठी लढलेले जे बाजीप्रभू, तानाजीराव मालुसरे असे जे तुम्हाला मला माहिती असतात तेवढ्यांची मी गोष्टी त्याला सांगितली आणि त्याला खूप इंटरेस्ट आला. आपल्या गुणसूत्रांमध्ये आहेच आहे ते. आपण कितीही त्याच्याबद्दल चर्चा करू किंवा नका करू. त्याला प्रश्न पडले की नाही मला अजून माहिती पाहिजे. तर माझ्याकडेच नाही त्याला मी काय देणार. मग मी अभ्यास सुरू केला. अभ्यासातून असं लक्षात आलं की एक दोन नाहीयेत, एक एक स्टोरी आपल्या पुढे 2-4 समोर आल्या पण कमालीच्या प्रभावी अशी स्टोरीज आहेत त्यांच्या युद्धांच्या शौर्य गाथा खूप कमाल आहेत एकेकाच्या. अशा सगळ्या समोर आल्या पाहिजे. मी अभ्यास केला मला 51 जण सापडली. 50 जणांच्या गोष्टी सांगाव्यात इतकं ते भन्नाट होतं. मग विचार केला की ह्या गोष्टी मुलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी माध्यमं चांगली नाही. सी तुम्ही जरी बघितलं तरी झाडाखालून आपण सिमेंटच्या खोल्यांमध्ये जरी गेलो असतो तरी शिक्षण व्यवस्थेमध्ये तेवढे आमूलाग्र बदल झालेले नाहीत जेवढे बाकी क्षेत्रात झालेत. म्हणजे आता एसटीडी पीसीओ तुम्हाला बघायला मिळत नाही. आता फोन आले, पेजर वगैरे तर माहिती पण नाही बऱ्याच लोकांना. अशा वेळेस या तंत्रज्ञानामुळे झालेल्या बदलामुळे शिक्षण व्यवस्थेत मात्र तेवढे बदल नाही झाले. तुम्ही काय प्रोजेक्टरनी पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते हे दाखवाल पण इतिहास कसं शिकवणार आहात. आपल्याला तर वैभवशाली गौरवशाली इतिहास आहे तो शिकवण्यासाठी प्रभावी माध्यम नाही. तो इतिहासाच्या पुस्तकातनं अभ्यासक्रमातून मुलांच्या समोर येतो त्यावेळी तो अतिशय रटाळ, कंटाळवाणा, विलन, मार्क खाणारा, 10ची कलम पाठ करा, कुणानंतर कोण जन्मलं हे पाठ करा, असे गोष्टी शिकवण्यात वाया जातो. मुलांना प्रेरणा देऊ शकणारा एकमेव विषय येतो आणि तो इतके निराश आपण आहोत की त्याबद्दल नीट शिकवलं जात नाही. तो मुलांपर्यंत खेळता खेळता शिकवला तर या सुपर हिरोजच्या भारतीय अस्सल सुपर हिरोजच्या गोष्टी या मुलांना खेळता खेळता कळाव्यात यासाठी कुणीच काहीच काम करत नाहीये. असं लक्षात आल्यावर म्हटलं आपण हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करून टाइमलाईन बेस बघ एक खेळावरती काम सुरू केलं की कल्पना करूयात की महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना एका बोर्डवर दिल्या त्यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत
आणि तुम्ही त्यांचा एक मावळा म्हणून, खेळाडू म्हणून खेळता. आई बाबा आजी आजोबा प्रत्येक जण महाराजांचा मावळा म्हणून शिवजन्म या घरावर टोकन ठेवून खेळायला सुरुवात करतात. हर हर महादेव म्हणून पासे टाकायचे आणि प्रवास सुरू करायचा. मग ज्या घरावर तुम्ही जाल त्या घटनेमध्ये तुम्ही आहात असा अर्थ होतो. विजयी घरांवर बक्षिसाचे होन मिळतात. अफजलाला सुभा लुटतोय, शाहिस्ते खानाला 3 वर्ष पुण्यात येऊन थांबला, अशा ठिकाणी पैसे द्यावे लागतात. स्वराज्याचं नुकसान भरून काढायचं तरी तुमच्यावर येते. खेळाचं चलन, स्वराज्य लक्ष्मी होन असतं. या सगळ्या कन्सेप्टला आकार देत गेलो आणि एक रफ लेआउट बनला की हे चांगलं. आम्ही टेस्ट प्ले केले घरीच आमच्या आम्ही आणि त्याचा प्रभाव चांगला दिसायला लागला. मग अॅनिमेशन फील्डमध्ये काम करणारा माझा मित्र शंतनू कुलकर्णी, त्याचा स्वतःचा अॅनिमेशन स्टुडिओ आहे, व्हर्च्युअल एलिमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. तर त्याच्याबरोबर मी गोदरेजसाठी काम करायचो. तर मग त्याला लॉकडाऊन मध्ये फोन केला आणि म्हटलं की अरे असं असं माझ्याकडनं झालंय, आपण करूयात का एकत्र. त्यांनी अगदी त्याची 39 जणांची टीम होती त्या काळात, आता तर दुप्पट झाली. त्यावेळेस ती 39 जण या डिझाईनला लागली कामाला लॉकडाऊन मध्ये. व्हॉट्सअप वरतीच ग्रुप बनवून डिझाईन होत गेलं. त्यानंतर व्यंकटेश मांडके यांची विजीए डिजिटल प्रिंटर्स नावाची एक कंपनी आहे. तिथं ह्याचं मूर्त रूप आलं. म्हणजे त्याचं प्रोटोटाईप बनवायला लागतो. पुण्यातली खूप या क्षेत्रातली खूप मोठी कंपनी आहे ती. 40 वर्ष त्यांचा अनुभव आहे. सो त्यांचा हातभार लागला आणि आम्ही 3 जणांनी एकत्र येऊन एक बोर्ड बनवला, एक खेळ प्रोटोटाईप बनवला. आमचं नशीब असं की त्याच वेळी टॉयकॅथॉन नावाची एक भारतीय खेळांच्या संकल्पना पुढे यावेत यासाठी स्पर्धा भरलेली राष्ट्र पातळीवरची. खेळण्यांची दुकानात 90% खेळणी चायनावरून आलेली आहेत. मग आपल्याला चायनामधली फक्त भारतात गोष्टी बनायला पाहिजे म्हणजे फक्त फोन आणि मोबाईल नाही, भारतीय खेळणी कुठे आहेत? मग भारतीय खेळणी पुढे यावीत म्हणून बनवलेली, केंद्र सरकारने बनवलेली राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा होती टॉयकॅथॉन. त्यात 19,500 स्पर्धक होते. कोणी आयुर्वेदावर खेळ बनवलेला, कोणी केमिस्ट्रीवर. त्याच्यामध्ये हा मावळा आपला बोर्ड गेम जिंकला. आणि मग मात्र गोदरेज वगैरे सगळं फार मागे राहील आणि 100% याच क्षेत्रात आता काम करून नीती एन्फोटेनमेंट या कंपनी प्रस्थापित केली. त्यातून आम्ही वेगवेगळी माध्यमं निर्माण करतो. सो ही मावळाची स्टोरी आहे. 3 वर्षापूर्वी मला कोणी म्हटलं असतं की तू मुलांना इतिहास शिकवणाऱ्या क्षेत्रात काम करशील, तर मी वेड्यात काढला असतं त्या माणसाला. माझं स्वतःच असं म्हणजे आमच्या तिघांचे असं प्रामाणिक मत आहे की आम्हाला आमची आमची कामं होती, पण आम्हाला निवडलं गेलं की बाबा हे त्यात तुम्ही काम करणं गरजेचं आहे. सो महाराज करून घेत आहेत असं लिटरली आता वाटतं. आम्ही श्रेय घ्यायच्या भानगडीत पडत नाही की हे असं सुचणं आणि त्याला आकार मिळणं हे दैवी असेलच, दुसरा कुठला हातभार नाही असू शकत असं मला वाटतं. सर मला आठवतंय की लहानपणी आपण बिझनेस किंवा व्यापार हा गेम खेळायचो आणि तो आता देखील आपल्या लक्षात आहे की चेन्नईला आपण गेलं तर हे बक्षीस मिळतं, किंवा कोणत्या राज्यांमध्ये गेलं तर हे मिळतं. तर असंच हा गेम देखील आहे का, आणि त्याच्याबद्दल थोडी अधिक माहिती द्या. बरोबर. तर एक्झॅक्टली तुम्ही जे म्हणलात ते तत्समच आहे. पण अभिनवतेसाठी ह्याला बक्षीस मिळालं याचं कारण असं आहे की याच्या पटावरती जो बोर्ड आहे त्याच्यावरची जी घरं आहेत ती ऍक्च्युली शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या घटना आहेत. मग तुम्हाला 3चं दान मिळालं तर तुम्ही रायरेश्वरावर शपथ घेता. त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही महाराजांबरोबर रायरेश्वराच्या मंदिरात गाभाऱ्यात महाराजांच्या मागे उभे आहात. मग तुम्हाला याच्याबरोबर खेळाचं एक पुस्तक दिलंय. त्याच्यात एका पॅराग्राफ मध्ये रायरेश्वराची शपथ म्हणजे काय, नेमकं महाराजांनी काय केलं होतं हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत दिलेलं. सो मुलांना खेळता खेळता ती गोष्ट वाचून दाखवा. मुलं मोठी असतील तर त्यांना ती वाचू द्या, तर त्यांना संदर्भ कळतो. एका बैठकीत शिवचरित्र तुम्ही नाही वाचलं, मी नाही वाचलं, मग मुलांना कुठं कळणार आहे? सो खेळता खेळता त्या घरावर आलात. आता जसं लहानपणी मुंबादेवी किंवा क्रॉफर्ड मार्केट ह्या गोष्टी मला माहिती आहेत, पण मी कुठेही त्या शिकल्या नाहीत किंवा मी कधी पर्सनली तिथे गेलो नाही. मला माहितीत कारण की मी कधीतरी नवा व्यापार खेळलो. सो तसंच नेमकं हे खेळता खेळता होतं. रायरेश्वराची शपथेवरती पैसे मिळतात बरोबर आहे, पण पुढे जाऊन जवळजवळ 2,000 होत तुम्हाला पुरंदरच्या तहाच्या वेळी द्यावे लागतात. खिशातनं पैसे जाणं हे लहान मुलांना नाही आवडत आणि मोठ्या माणसांना. पण मग कळतं की 80% पैसे तुम्ही देता त्यावेळी कळतं की शिवछत्रपतींना 80% स्वराज्य कापून देताना किती त्रास झाला असेल. सो स्वराज्याची उतार चढाव मोठ्या माणसांना जे अफजलाचं पोट आणि शाहिस्त्याच्या बोटापलीकडे माहित नसतं, तिथं हा इतिहास पूर्ण पक्का होतो. या प्रवासात खेळता खेळता तुम्हाला स्वराज्य योद्ध्यांची कार्ड मिळतात. म्हणजे खेळता खेळता तानाजीरावांचं कार्ड मिळालं तर तानाजीराव माझ्या सोबत आहे असा अर्थ होतो. मग तानाजीरावांच्या कर्तृत्वाची घर त्या कार्डवर मागे दिलेली आहे. मी खेळता खेळता सिंहगड स्वराज्य तानाच्या पोळीवर मी गेलो. तिथे पोहोचलं तर मला घरावरती दिलेले पैसे मिळतील, वरती मला 200हून जास्त मिळतील कारण की माझ्याकडे तानाजीराव आहे. मुलांना मग खेळता खेळता कळतं की कोणता योद्धा कुठे कुठे लढला. आपल्याकडं
इतिहासात कसं शिकवलं जातं, संभाजी महाराजांचा जन्म टिंब टिंब गडावर झाला करा पाठ, परीक्षा संपली की सपाट. कल्पना करा, तुम्ही खेळता खेळता संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आलात, तुम्हाला 500 मिळतील, तुम्ही आनंदाच्या घरावर पोहोचलात, बरोबर. पण पुरंदरचं काळ बरोबरचा एक छोटा मावळा नाचवतो, पुरंदर संभाजी महाराज जन्मावर आले ना, पुरंदर माझ्याकडे 200 मला दे. ह्याच्यातून त्या मुलाच्या डोक्यात आयुष्यभर राहतं की पुरंदरवरती संभाजी महाराजांचा जन्म झाला. सो खेळता खेळता वाचता वाचता इतिहास शिकवणारं सगळ्यात प्रभावी असं हे माध्यम आहे. त्यामुळेच त्याला तो राष्ट्रीय पारितोषिक मिळाला. सर नेमकं हे गेम खेळता खेळता जिंकतं कोण आणि जिंकल्यावर त्याला काय बक्षीस मिळतं त्याच्याबद्दल थोडं सांगा. बरोबर. अजून तो पण एक एलिमेंट खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न आम्हाला टॉयकॅथॉन मध्ये वाराणसी आमचं सेंटर होतं तिथे विचारला होता की खेळाचा उद्देश हे जिंकणं असलं पाहिजे. मग पहिला राज्याभिषेकाला पोहोचला तो जिंकला का? मग तसं असतं तर मग फास्यांचं दान हे ठरलं असतं. तर तसं होत नाही. ऍक्च्युली आपलं काय, राज्याभिषेकाला सगळ्यांनी पोहोचलं की मग तुम्हाला काय काय मिळतं, तुम्हाला स्वराज्य लक्ष्मी मिळते, तुम्हाला दुर्ग मिळतात, तुम्हाला स्वराज्य योद्धे मिळतात. सो ह्या 3 संपत्ती तुम्हाला मिळतात. तुम्ही हे सगळा लढा, एक तर तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढत नाही, कोणी मुघलांकडनं नाही, सगळे महाराजांचे मावळे बनून लढतायत. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली स्वराज्यासाठी कर्तृत्व कोण जास्तीत जास्त गाजवतो. तो राज्याभिषेकाला पोहोचून कमवलेलं सगळं महाराजांच्या चरणी अर्पायचं. जो जास्त अर्पतो तो जिंकतो. सो समर्पणाची पण भावना, तर त्याला त्या महाराजांच्या राज्याभिषेकात दरबारात जास्तीचा मान मिळतो आणि म्हणून तो जिंकतो. असं फॉर्मॅट आहे खेळाचा. सर बोर्ड गेम व्यतिरिक्त देखील आपल्याकडे काही वेगवेगळे गेम्स आहेत का? कारण का आपण लहानपणी जसं WWF चे गेम्स खेळायचो, त्याच्यामध्ये प्रत्येक फायटर बद्दल आपल्याला माहिती दिली जायची. तर असे काही गेम्स आहेत का त्याच्याबद्दल थोडं सांगा. येस. एवढंच नाही, म्हणजे बोर्ड गेम फक्त सुरुवात आहे. भरपूर काम महाराजांनी आमच्याकडनं करून घ्यायचं ठरवलं असं दिसतंय, कारण की 150 कॉन्सेप्ट, संकल्पना या फ्रेम करून ठेवलेल्या आहेत. आता जशी जशी क्षमता होईल तसं जसं आम्ही मोठे होऊ तसं तसं ते लॉन्च होत जाईल. 12 मावळ नावाचा अजून एक कार्ड गेम येतोय, किंवा चित्रच जोडायची तर स्वराज्य योद्ध्यांची जोडा, अशा तत्वावरती आपण स्वराज्य योद्ध्यांची जिक्सॉ पझल्स लॉन्च केली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त खूप आता रिसेंट पास्ट मध्ये खूप प्रेम मिळत आहे आम्हाला, ते म्हणजे स्वराज्य योद्ध्यांची ट्रम्प कार्ड्स. मग मी लहानाचा मोठा झालो तर मी अंडरटेकर नावाचा एक मुष्टियोद्धा होता, आम्ही त्यांची ट्रम्प कार्ड खेळायचो. मला अजून आठवते अंडरटेकरची उंची जास्त आणि तो योकोझुमा नावाचा होता, त्याची जाडी जास्त, त्याचं वजन जास्त. हे सगळं माझ्या आत्ता लक्षात आहे, कारण मी लहानपणी खेळता खेळता ते खेळलो होतो, म्हणून त्याचा उपयोग काहीच नाही. कल्पना करा, जर खेळता खेळताच 38 स्वराज्य योद्ध्यांची ट्रम्प कार्ड तुम्हाला खेळता आली तर, 38 स्वराज्य योद्धे असे पाठ झाले तर. आम्ही ज्या योद्ध्यांना चेहरे दिले त्यांची कार्ड्स बनवले. मग स्वराज त्याचा हुद्दा काय होता, स्वराज्यात कोणत्या विभागात काम करायचे, सर्वोच्च बलिदान दिलं होतं का, रँक काय, किती टक्के आयुष्य स्वराज्यासाठी घालवलं, किती टक्के युद्धांमध्ये होते, परफॉर्मन्स काय, उल्लेखनीय कामगिरी काय, अशा वेगवेगळ्या पॅरामीटरवर तुम्हाला योद्ध्यांच्या कार्डच्या तुलनात्मक परिमाणांवर बोलायचंय. मग तुमचा तुलना जास्त असेल, तुमच्या योद्ध्याचं तुलनेने तो भाग उजवा असेल माझ्याकडच्या, तर माझं ते कार्ड जातं. सो सगळी स्वराज्य सेना गोळा करायच्या स्पर्धा करताना खेळता खेळताच मुलांना त्यांच्या इतिहासाच्या शिक्षकाला माहित नसलेले सुद्धा स्वराज्य योद्धे, 38 स्वराज्य योद्धे पाठ व्हायला लागतात. हे पण खूप मुलांना आवडतंय. आम्ही त्याचं मूल्य सुद्धा फार तसं कमी ठेवलंय. 150 रुपयात ते अगदी घरपोच मिळतं, दुकानांमध्ये उपलब्ध आहे. मुलांना जो इतिहास शिकवला जाऊ शकत नाही, तो खेळता खेळता अगदी सहज अलगद त्यांच्यामध्ये रुजवण्याचं काम हे ट्रम्प कार्ड्स करतात. पुढचा प्रश्न होता तर तोच होता की हा जो गेम आहे तो कुठे कुठे उपलब्ध आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. आम्ही ऑनलाईन बेसिकली सुरुवात आम्ही 2 वर्षांपासून केली. आम्ही 16,000 बोर्ड गेम विकलेले आहेत ऑनलाईन. themavla.com या वेबसाईटवरती. ह्यातली सगळी आमची उत्पादनं घरपोच पोहोचली जातातच. आणि नुकतंच आम्ही आता सुरू केलेल्याप्रमाणे दुकानांमध्ये सुद्धा उपलब्ध करण्याचं जी यंत्रणा असायला लागते त्याच्यामध्ये आम्ही अद्ययावत होतो आहोत. हळूहळू ती सगळ्या दुकानांमध्ये पण निश्चित उपलब्ध होईल. तुम्हाला जाऊन फक्त मावळाची खेळणी हवी आहेत असं म्हणणं अपेक्षित आहे. जर कोणाला या गेमचं डिस्ट्रीब्युटर व्हायचं असेल तर त्यांनी कसं व्हावं? अगदी अगदी, कारण की आम्ही नवीन आहोत आणि अजून खूप मोठे प्रोडक्ट रेंज पुढे येणार आहे. ज्यांना रिसेल करायचंय किंवा तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण आमचे 90% क्लायंट्स या आई आहेत. आईला एक्झॅक्टली जाणीव असते की आपल्या मुलाला चांगलं शिकवायचंय.
सो अनेक स्त्रिया वहिनी ताई आमच्या पुढे आल्यात आणि आम्हाला शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्या रिसेल पण करतात. सो एक गृहिणी आहे जिचा क्लब आहे, जी अजून तिच्या लोकांच्या ओळखींमध्ये जाते, तिथे त्या आमचं प्रोडक्ट सेल करतात, त्यांच्या थ्रू आम्ही सप्लाय करतो. सो डिस्ट्रीब्युशनशिप तर खूप मोठं अव्हेन्यू आहेच. त्याच्या व्यतिरिक्त अगदी घरून रिसेल करायचं असेल तरी सुद्धा मावळाची उत्पादनं आपण उपलब्ध करून देतो. आणि डिस्ट्रीब्युशनशिपसाठी तुम्ही अगेन वेबसाईटवरती संपर्क क्रमांक आहेत, इथे पण संपर्क क्रमांक येऊ शकेल. आपण डेफिनेटली असं बघू की तुम्हाला संपर्क क्रमांक सगळ्यांना उपलब्ध असतील. संपर्क साधला तर आपल्याला हवेच आहेत, जितके हात जोडले जातील तितकं हा सगळा एकंदरीत आमचा जो प्रयत्न आहे तो लोकांपर्यंत पोहोचायला मदत. मी सुरुवातीला उल्लेख केला की आपण जे फॉरेनचे सुपर हिरोजला सेलिब्रेट करतो ते सगळे काल्पनिक असतात, पण तुम्ही रिअल लाईफ सुपर हिरोजना तुम्ही आपल्या समोर आणलेले आहे. तर हे जे कॅरेक्टर्स आहेत हे तुम्ही कसे डिझाईन केले, कारण का ते ऑलरेडी अस्तित्वात होते, पण ते तुम्ही नव्याने लोकांपर्यंत आणलेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा, त्याच्या पाठी काय अभ्यास राहिला, तुमचे काय रिसर्च आहे तो सांगा. मी बदलत्या काळाबद्दल मगाशी तुम्हाला बोलतो, त्याच्यामध्ये अजून एक फार मोठा बदल आपल्या लक्षात येत नाही की आता ना हा संवाद सुद्धा तुम्ही बघू शकताय मला, तशी सुविधा अगदी काही वर्षांपूर्वी नव्हती. शिवछत्रपतींच्या काळात तर प्रवाशांनी केलेल्या वर्णनांवरून महाराजांची 99% चित्र बनलेली आहेत. समोर बसून महाराजांचं चित्र फार कमी लोकांनी, 1-2 चित्र आहेत की समोर बसून महाराजांची काढली गेलेली. सो महाराज सुद्धा कसे दिसायचे हे त्या चित्रकाराच्या क्षमतेवरती आज आपण इमॅजिन करतोय. कल्पना करा, हे महाराजांच्या बाबतीत. बाकीच्या लोकांचं तर काय, तानाजीराव कसे दिसायचे हे कुणालाच माहित नाही. मग अशा वेळी जर भिंतीवर उलटा लटकतो किंवा मनगटातून जळमट सोडतो म्हणून स्पायडरमॅन नाही आवडत आपल्या मुलांना, तो तसा दाखवला जातो म्हणून आवडतो. बरोबर. मग प्रभावी माध्यम, डोळ्यांना दिसणारं माध्यम पण व्हिज्युअल एड ज्याला म्हणतात, ते पण प्रभावी असणं गरजेचं आहे. याच गरजेतून आम्ही म्हणतो की ही योद्धे कसे दिसायचे त्याचा आपण विचार करूया, तर त्यांना आपण चेहरे द्यायचा प्रयत्न. सो त्याची सुरुवात झाली लॉकडाऊन मध्येच. व्हॉट्सअपवर ग्रुप बनला, शंतनूच्या बरोबर काम करणारे आर्टिस्ट ऑनबोर्ड आले. मग प्रत्येक योद्ध्याचा अभ्यास झाला. म्हणजे मोरोपंत पिंगळ्यांचं आपण उदाहरण घ्यावं तर ते स्वराज्याचे पंतप्रधान होते, ऍडमिनिस्ट्रेशनचं काम त्यांचं होतं. मंदिरांना दिवाबत्ती करणं, म्हणजे जिजाऊने ज्यावेळी कसब्याच्या मंदिराचं जीर्णोद्धार केला आणि तिथे दिवाबत्तीची सोय केली, तर अल्टिमेटली ती त्यांच्यावरती आलेली जबाबदारी असणार आहे. म्हणून तुम्ही आपण बनवलेले मोरोपंत पिंगळे बघितले, त्यांच्या कमरेवरती अष्टविनायक आहेत, त्यांच्या पगडीवरती ब्रूच आहे, त्याच्यावरती कसब्याच्या गणपतीची मूर्ती आहे. रामजी पांगेरा, आता त्यांचे वंशज शिव म्हणजे शंकराचं भक्त आहेत. तर मग रामजींच्या दंडावरती पिंड आहे, त्यांच्या गळात गदा आहे, त्यांच्या काळवीट ढालीवरती महाकालचं बस बनवलेलं आहे. सो आपल्या या चरित्र बनवताना आम्ही या छोट्या छोट्या गोष्टींचा असा प्रयत्न केलाय की ते लोकांपर्यंत सटली पोहोचत जाईल. कोणत्या वयात एखादा योद्धा आला, हे द्वेषाने लढताना त्यांच्या पोजेस, म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण माझ्या 5 वर्षाच्या मुलाने त्या मुलाला असा उभा राहा असं म्हणून फोटो काढला, तो आर्टिस्टला पाठवला आणि अशा उभा असलेला योद्धा मला दाखव. त्याचं वय काय, त्याचं फिजिक काय असलं पाहिजे, त्याने कपडे कोणते घातलेले असले पाहिजेत, त्याचा बारकाईने अभ्यास करून एक एक चरित्रनायक उभे झालेले आहेत. सर, हे सगळं ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय. जेव्हा आपण गेम तो खेळू तर त्यात नक्कीच मजा येणार आहे. पण हा जर गेम जर खऱ्या फिजिकली आपण खेळलो रणांगणामध्ये, तर त्याच्यात अजून एक मजा आहे. तर त्याच्याबद्दल येस. थोडं सांगा, आणि ते देखील तुम्ही करता. हो हो हो, बरं तुम्ही खूपच मुद्दे तुम्ही व्यवस्थित विचार केला, नाही तर हाच मुद्दा स्किप झाला असता. त्याचं पण अगेन काही ठरवून असं प्रोग्राम केलं होतं असं नाही, पण एक आम्ही याच खेळाचं जिवंत प्रात्यक्षिक करता आलं तर. सो हा खेळ तुम्ही घरात बसून खेळावा कुटुंबाने असं म्हणू नये, पण तुमच्या सोसायटीमध्ये किंवा शाळेच्या मैदानावरती कल्पना करा की स्वराज्याच्या तुकड्या बनलेल्या आहेत. डोक्यावरती पगड्या घालून स्वराज्याच्या 10-10, 20-20 मावळे एका तुकडीत आहेत आणि महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना या पटांगणावर किंवा मैदानावर किंवा सोसायटीच्या ग्राउंडवरती मांडलेल्या आहेत. आणि तुम्हाला ट्रेमध्ये फासे टाकून हर हर महादेव म्हणत, ट्रेमध्ये फासे टाकून हर हर महादेव म्हणत तुम्ही प्रवास करत पुढे पुढे जाता. आणि ज्या घरांवर जाता त्या घरांवरच्या घटना, त्या तिथे काय घडलं होतं हे तुम्हाला सांगितलं जातं. स्वराज्याचा खजिनदार तुम्हाला प्रत्यक्ष आणून पैसे देतो. असं झालं आणि राज्याभिषेकापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त कर्तृत्व गाजवायची स्पर्धा करताय. एक तासाभरात राज्याभिषेकाला पोहोचताय शिवजन्मापासून. आणि खेळता खेळताच
मोठ्या संख्येने असलेल्या मुलांना सुद्धा आपल्याला हा खेळ समजून किंवा शिवछत्रपती समजून सांगता येतं. असे प्रयोग आम्ही सुरू केले, अपघातानेच केले. म्हणजे एका ठिकाणी जागा होती, करून बघूया म्हणून केलं आणि 100 एक रणांगण आम्ही आता पर्यंत कंडक्ट केली. त्याला आम्ही रणांगण म्हणतो. शिवजन्मोत्सव सुरू असताना आपण यावर्षी दिल्लीला रणांगण करणार आहोत. महाराष्ट्र सदनामध्ये रणांगण आहे. दुबईला आमच्या वतीने एक जण प्रथाच्या वतीने रणांगण करणार आहेत. सो ह्याचा पण प्रसार खूप चांगला होतोय. आम्ही 2-3 थीम पार्कला प्रयत्न करतो की इथं परमनंट रणांगण व्हावं, जेणेकरून खेळता खेळता घरी बसून तर मजा येतेच कुठल्याही खेळात न कळायला, पण एक ग्रुप ऍक्टिव्हिटी किंवा सगळा वर्ग मिळून खेळतोय अशीच ऍक्टिव्हिटी झाली तर मग त्याच्यामध्ये अजून जास्त मजा येते किंवा त्याच्यात शिकण्याचा जो एलिमेंट असतो तो खूप सटली, खूप सहजपणे पोहोचतो. आम्ही कॉर्पोरेट मध्ये सुद्धा रणांगण करतो आहोत. म्हणजे शिवछत्रपतींनी उभा केलेला हा एक स्टार्टअप होता, एक उद्योजक होते शिवराय सुद्धा. त्यांनी तो उद्योग मोठा करण्यासाठी कोणती आव्हानं आली, तीच आव्हानं आता कुठलाही व्यवसाय करताना किंवा कुठल्याही कॉर्पोरेटला सुद्धा लागतात. तर मग प्रत्येकाने आपली जबाबदारी कशी काय पार पाडली, ह्या गोष्टी सांगत सांगत इतिहासातले दाखले घेतले तर शिवचरित्रातून ज्या गोष्टी शिकायला मिळतात त्याचा इम्पॅक्ट, त्याचा जो प्रभाव असतो तो कमालीचा पडतो. तर मगाशी तुम्ही थीम पार्कचा उल्लेख केला, तर थीम पार्क मला असं वाटतं तुम्ही या थीम वर डिझाईन करून देताय वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सना, रिसॉर्ट्सला किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, ते सुद्धा एक अजून एक प्रवाह जो मावळाचा सुरू झालाय. कारण की आमचं व्हिज्युअली खूप म्हणजे आता तुम्ही माझ्या मागे पण पाहता आहात, ते 29 वर्षाचे अफजलाला संपवताना महाराजांचं वय काय असेल तसे त्या महाराजांचं चित्र आम्ही बनवलेलं आहे. अशी महाराजांची वेगवेगळ्या वयातली चित्र. मग 10 वर्षाचे महाराज हातात वरमाळा घेऊन डोक्यात कपाळाला मुंडावळ्या आहेत असे महाराज, ते किती गोड होते. मग इथे अफजलाला संपवताना महाराजांचं वय किती कमी होतं. हे मुलांना तो प्रवास महाराजांच्या पण आयुष्यातला कळावा, ह्याच्यासाठी आम्ही ती चित्र बनवलेली आहेत, स्वराज्य योद्ध्यांची चित्र. मग आता या शिवसृष्टी किंवा कुठल्याही अशी जी माध्यम आहेत तिथं महाराज कळण्यासाठीचे पार्क्स बनतात किंवा जुन्या प्रकारचे धाटणीचे रेस्टॉरंट्स बनतात. तिथे आम्ही आता संकल्पना द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्ही 2-3 प्रपोजल्स वरती आता काम करतोय. मला त्याचं आता तुम्हाला सांगता नाही येणार, पण ते लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल असा मला विश्वास आहे. की जिथं तुम्ही हे जे रणांगण आहे ते रणांगण एखाद्या थीम पार्क मध्ये कंडक्ट केलं तर एका मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, तुम्ही ज्या घरांवर पोचाल तर शिवनेरीवरून रायरेश्वर कुठं आहे हे दिसत तुम्हाला रायरेश्वराच्या गाभाऱ्यात घेऊन जाता आलं तर मजा येईल की नाही. सो ह्या अॅनिमेशन्सनी आम्ही रणांगण कंडक्ट करायची प्लॅन करतो आहोत आणि ते परमनंट रणांगणाच्या आम्ही बऱ्याच जणांना ऑलरेडी फायनल स्टेजमध्ये डिस्कशन आहेत. सो लवकरच तुम्हाला स्वराज्य योद्ध्यांचा थीम पार्क किंवा इंडियन सुपर हिरोजला डेडिकेट केलेला थीम पार्क असा पाहायला मिळाल तर आश्चर्य वाटत नाही. तुम्ही सांगितलं की लहानपणी आपल्याला फक्त हे सांगितलं जातं की हे तारखा लक्षात ठेवा, ही नावं लक्षात ठेवा, पण त्या पलीकडे आपल्याला काही लक्षात राहत नाही. फक्त ते एक्झाम पुरतं आपल्याला लक्षात राहतं. आज देखील तर आम्हाला इतिहासाबद्दल काही विचारलं तर 2-3 नावा व्यतिरिक्त आपल्याला ऍक्च्युअल इतिहास जो आहे तो माहिती नसतो. तर इतिहासाबद्दलच आपण काम करावं, हे तुम्हाला का वाटलं त्याच्याबद्दल थोडं सांगा. मला स्वानुभवानेच कळलं, माझी मावळा स्टोरी जी तुम्हाला मी सांगितली, स्वानुभवानेच कळलं की आपल्याला भ्रम आहे खूप मोठा की आपल्याला आपला इतिहास माहिती आहे. आपण समजून हे घेतलं पाहिजे की आपण ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीमचे प्रोडक्ट आहोत. स्वातंत्र्यानंतर एज्युकेशन ऍज सच बदललेलं नाहीये. आपल्याला क्लर्क, लिपिक व्हायचं शिक्षण दिलं गेलं. आपल्याला जर राष्ट्रप्रेम निर्माण करणारं शिक्षण मिळालं असतं तर इंग्रजांना आपल्यावरती 150 वर्ष राज्य नसतं करतात. नंतर सुद्धा स्वातंत्र्यानंतर सुद्धा 75 वर्ष शिक्षण व्यवस्था ऍज सच बदललेली नाही. इतिहास हे मुळात एकमेव माध्यम आहे जे आपण मराठी अस्मिता म्हणतो बरोबर, किंवा राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती म्हणतो. कुठे तो क्रॅश कोर्सेस, संस्कार वर्ग वगैरे आहेत, पण त्यातनं तुम्हाला मराठी अस्मिता पोचते का? किंवा 2 इंजेक्शन घ्या आणि तुम्ही राष्ट्रप्रेमी व्हाल, नाही होत हे. या गोष्टी बाळकडू असतात. त्या मुलांमध्ये अगदी लहान वयात जर निर्मिता आल्या तर त्या टिकतात. आणि खेळणी, इतिहास शिकवणारी खेळणी ही याचसाठी आहे. आम्ही या क्षेत्रात काम करण्याचं कारणच हे आहे की राष्ट्रप्रेम आणि आईला जे हवं असतं ते आता सुद्धा मेट्रो शहरांमध्ये तुम्हाला खूप ठिकाणी असं दिसेल की मुलं विदेशात सेटल्ड आहेत आणि पालक इथे वयाने मोठी होत जातात, ते परत नाही येत. आणि राष्ट्राबद्दल का त्यांना काही आपुलकी असावी?
जर त्यांना कधी कुणी काही शिकवलंच नाहीये किंवा त्यांना दिसताना फक्त भ्रष्टाचार आणि खराब रस्ते हेच त्यांचे आपल्या देशाबद्दलचे हायलाइट्स असतील आणि आपण कुठून आलो, आपण हे जे कमवलंय ते त्यासाठी किती जण कसे कसे लढले याची जाणीवच नसलेली जर पिढी तयार झाली तर कसलं राष्ट्रप्रेम आणि कसलं काय. मग इतिहास शिकवणारी खेळणी मुलांना पोहोचवायची. आणि दुर्दैवाने ना आपल्या पिढीचं अडचण ही आहे ना की आपल्याला हा भ्रम आहे की आपल्याला महाराज कळतात. 90% इतिहास आपल्यालाच माहित नाही. 19 फेब्रुवारी जवळ आली की स्टेटस ठेवायचे किंवा त्यांचा जन्म तिथीनी करायचा का इंग्रजी कॅलेंडरने करायचा, मूर्ती किती मोठी असली पाहिजे, कुठल्या रस्त्याला काय नावं द्यायची, या भांडणातच मोठी माणसं व्यस्त आहे. कोणाचं लक्षच नाहीये. तुम्ही व्याख्यानं देणारे हुशार माणसं पहा, तुम्ही त्यांच्या व्याख्यानाला गर्दी होईल प्रचंड, पण ती गर्दी ऑलरेडी मोठ्या माणसांची आहे. लहान मुलांना कळण्यासाठी आपण काय करतो, शून्य. मग मोठं व्हायचं तोपर्यंत आपण काही अभ्यास नाही करायचा, म्हणजे इथे शिल्लक आहेत त्यांना आपण वरून माहिती देतो. व्हॉट्सअप स्टेटसनी वगैरे नाही होत. तुम्ही त्या युनिव्हर्सिटीतनं येणारी ज्ञानावर फार अवलंबून नाही राहू शकत. अतिरंजित असतात त्या गोष्टी. तुम्हाला मी एक अजून उदाहरण देतो. एक खूप रील नावाचं प्रकरण पॉप्युलर आहे सध्या. 65 किलोची तलवार उचलतो तो येसाजी. 90% लोकांनी ही रील बघितली असेल. मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत. 65 किलोची तलवार नव्हते उचलत आपली लोक, ती हाडा मासाची तुमच्या माझ्यासारखी माणसं होती. त्यांना या क्रिंज वरती गोष्टी चिटकवायची गरज नाहीये. 65 या मानाच्या तलवारी असायच्या, त्या वजनदार असायच्या, पण त्या युद्धात वापरायच्या नाही, पण ती पण 65 किलोची नव्हती. सो आपणच आपल्याच लोकांबद्दल अशा अविश्वसनीय गोष्टी पसरवून ते अनबिलिव्हेबल करून टाकतो इतरांसाठी. उत्तर प्रदेशला एखाद्या माणसाने सांगितलं की आमच्याकडे 65 किलोची तलवार चालवणारा माणूस होता, तो म्हणे तुम्ही खोटं बोलताय, तोंडावर नाही म्हणणार, पण दॅट्स व्हॉट ही विल लिव्ह विथ. आम्ही प्रयत्न करतोय कुठलाही अतिशयोक्ती न जोडता जो अस्सल दर्जेदार इतिहास आहे तो मुलांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून ती तरी पिढी चांगली तयार होईल. आपलं झालं. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. आज आपले जे मुलं आहेत की ते सीबीएसई आयसीएसई बोर्डमध्ये शिकत आहेत, इंटरनॅशनल बोर्डमध्ये शिकत आहेत, तर ते या गेमशी कसे रिलेट करू शकतात? कारण का अनेक ठिकाणी आपण बघतोय की परदेशातले गेम्स जास्त मुलं खेळत आहेत, बोर्ड गेम्स, व्हिडिओ गेम्स जास्त खेळत आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. मुळात ना खेळाचं सगळ्यात म्हणजे कितीही पालकांनी महाराज शिकवणारा खेळ म्हणून प्रेमाने हा घेतला तरी आम्ही 16,000 बोर्ड गेम विकू शकलो हे फक्त प्रेमापोटी नाहीये. कुठलाही खेळ मुलांना खेळताना मजा नाही आली तर नाही विकला जाऊ शकतो. तो त्याचं काळजी आम्ही घेतलेली आहे. आणि फक्त मराठीत ठेवला तर मग एक खूप मोठा ऑडियन्स ज्यांची इच्छा आहे महाराज काढण्याची, पण त्यांचं माध्यम वाचन मराठीत नाही, किंवा उत्तर प्रदेशमधल्या पण मुलांना पाहिजेच की महाराज कळलेच पाहिजेत. राष्ट्राच्या संस्कृती रक्षणाचं काम त्यांनी केलंय. सो त्यांना महाराष्ट्राच्या कोंदण घालण्याऐवजी ते अगदी आंतरराष्ट्रीय पटलापर्यंत पोहोचावेत यासाठी हा खेळ मराठी आणि इंग्रजी दोन्ही एकाच भाषेत उपलब्ध आहे. आजच आमचं ऍप लॉन्च होतंय ज्यात ऑडिओ स्टोरीज अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही जाऊन घटना वाचू पण नका, त्या घटनेवरचं बटन क्लिक करा आणि तुम्हाला ऑडिओ स्टोरीज ऐकायला मिळतील. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेत या ऑडिओ स्टोरीज उपलब्ध असणार आहेत. पुस्तकं तिन्ही भाषेत आहेत. आम्ही आसामला पण आपला बोर्ड गेम दिलेला आहे आणि या बोर्ड गेमची जिवंत प्रात्यक्षिक किंवा मावळा चॅम्पियनशिप एकत्र सगळ्यांनी बसून बोर्ड गेम खेळलाय असं नेदरलँड्समध्ये झालेलं आहे, अमेरिकेत 3 ठिकाणी झालेलं आहे, टोरंटोला झालेलं आहे, ऑस्ट्रेलियात झालेलं आहे, सिंगापूरला झालेलं आहे. सो हे आंतरराष्ट्रीय ऑडियन्ससाठी सुद्धा कामाचं आहे का, ते आम्ही आमचं मेटल प्रूव्ह केलेलं आहे. जितका मोठा प्रसार होईल, जितकं लोकप्रिय होईल, जितकं लोक हा व्हिडिओ बघून त्यांना ते पोहोचेल, तितकं त्यांना ते लक्षात येईल की हे शक्य आहे म्हणून. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान काम करत आहात. या माध्यमातून अनेक तरुण पिढीलाच नव्हे तर अनेक जे आपल्यासारखी ऍडल्ट लोक आहेत त्या लोकांना देखील खरा इतिहास कळेल. आणि महाराजांविषयी प्रेम तर आहेतच, पण त्यांच्याविषयी अजून आदर आणि जे त्यांचं काम आहे ते आपल्या लोकांपर्यंत कळेल या माध्यमातून. सो 365 दिवस 365 स्टोरीज या सिरीज मध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. फार फार आभारी आहे. आणि तुमच्या प्रेक्षकांसाठी मी अजून एक गोष्ट करतो आहे जी मी तुम्हाला पण आपण ह्याबद्दल बोललो नाहीये. 365 दिवस आजपासून आम्ही एक कोड इथं उपलब्ध करून देतोय जो इथं फ्लॅश होऊन जाईल. हा कोड वापरला तुम्ही तर आमचं जे मावळा ऍप लॉन्च होतंय झालं आहे, त्या ऍपचं 400 रुपयाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला निशुल्क मिळणार. सो हे 365 दिवसांसाठीच अवेलेबल असेल. नंतर जे वर्षभरानंतर हा व्हिडिओ बघत असतील त्यांना त्यांच्यासाठी ही स्कीम नाही.
हा फक्त या वर्षासाठी आम्ही लॉन्च करतो आहोत आणि खास तुमच्या प्रेक्षकांसाठी. धन्यवाद सर. थँक्यू.